काय दिवस माझी बी टरकली हो. एवढी टरकली विचार नका. मी बी घाबरलो होतो. आमच्या मॅडमची तब्येत जरा खराब झालेली, पोटात काही प्रकारचं इन्फेक्शन झालं, त्यासाठी ऑपरेशन करणं फार गरजेचं होतं. तर मी काय करावं, कोणाला जास्त सांगितलं नाही, परिवाराला सांगितलं नाही. बस आठवण केली आणि म्हटलं चल. बायकोला दुःख झालं की यार, मी तर असं काही केलंच नाही, कसं काय झालं. पण डॉक्टर म्हणला की तुम्हाला उद्या करावं लागलं ऑपरेशन, बस खलास. मी घरी नाही घेऊन गेलो आणि म्हणलो की बाबा आता तू हे काय करायचं आजच करून टाका, जे काय करायचं फटाफट केलं. 2 दिवस झालं, रिस्क नाही घेतली मी. तत्काळ झालं, आता व्यवस्थित आहे. पण जाताना ऑपरेशन थिएटर बायकोला एवढं सांगितलं की बघ, तू चालली, माझी जिम्मेदारी, पोराची जिम्मेदारी, 2 पोराची जिम्मेदारी, मुलीची जिम्मेदारी ही तुझ्यावरती आहे. तुला हिंमत ठेवावं लागत. तुझी हिंमत मजबूत राहील तर आम्ही मजबूत राहणार. बायकोच्या डोळ्यातून पाणी आलं. तर मी तिला एक कोसा घेतला की जा, आणि तिच्या खाटाकडे जाऊन बसलेलो, तिची वाट बघत होतो. तर जीवनात हा प्रेम असतं आपल्या बायकोविषयी. खरंच हे प्रेम फार वेगळं असतं, समजायला फार वेळ लागतं. पण खरं म्हणजे एक आयुष्यात प्रेम असतं की प्रत्येक माणसाला असं वाटतं की यार आपल्याकडं आपलं सर्व कुटुंब पाहिजे. आज आपण, मला वाटतं मी आज समाधानी आहे म्हणून मी व्हिडिओ कॉल करतो, नाही तर मी 2-4 दिवस तर बिलकुल समाधान नव्हते. माइंड ब्रेक.